नमस्कार विद्यार्थी, परीक्षार्थी आणि अधिकारी मित्रमैत्रिणींनो. आजच्या या सेशनमध्ये आपण असिस्टंट कमिशनर सहाय्यक आयुक्त या पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जी परीक्षा घेतली जाणार आहे, ज्याची अलीकडेच ॲडव्हर्टिजमेंट आलेली आहे, पब्लिश झाले आणि त्याचा एक सिलेबसचा व्हिडिओ पण आहे. त्यामध्ये डिटेल सिलेबस आपण डिस्कस केलेला आहे, तो पण पाहू शकता. आणि या आजच्या सेशनमध्ये आपण या पदासाठी सहाय्यक आयुक्त असिस्टंट कमिशनर, ज्याला वॉर्ड ऑफिसर म्हणून पण ओळखलं जातं, बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी ग्रुप ए ची पोस्ट आहे. तर यासाठी जे काही कर्तव्य आहेत या पोस्टचे, तर ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. मास्टर्स आय एस या यूट्यूब चॅनलवरती मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. मास्टर्स आय एस या यूट्यूब चॅनल मार्फत आणि mastersIAS.in या आपल्या वेबसाईट मार्फत, पोर्टल मार्फत आपण स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी, परीक्षार्थी, मैत्रिणींना आपल्याकडे जे काही एक्सपर्ट फॅकल्टी आहेत, तर त्यांच्या मार्फत मार्गदर्शन करत असतो. त्यामध्ये आपण UPSC आणि MPSC म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाणारी सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षा या संदर्भात आपण विद्यार्थ्यांना या चॅनलद्वारे मोफत मार्गदर्शन करत असतो. यामध्ये करिअर कोच, मातोश्री प्रयाग प्रतिष्ठान NGO यांचा आपल्याला यांच्या मार्फत पण विविध प्रोग्राम आपण इथे सुरू केलेले आहेत, ज्यामध्ये मोफत मार्गदर्शनचं असेल तर त्यामध्ये आपण एक महिलांची एक सिरीज सुरू केली होती. महिलांचे अधिकार या संदर्भात एक कायदे आणि योजनांचा अवेअरनेस कॅम्पेन सुरू केलं होतं. त्याचे पण सर्व व्हिडिओज आहेत, जे की आपल्याला कुठल्याही स्पर्धा परीक्षेला अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. ज्याच्यामध्ये आता याच्यामध्ये आपण पाहूया की मागचं क्वेश्चन पेपर ॲनालिसिस आपण केलेलं आहे. असिस्टंट कमिशनर सहाय्यक आयुक्त या पदासाठी जी काही परीक्षा झाली होती, त्याचं क्वेश्चन पेपर ॲनालिसिसमध्ये आपल्याला पाहता येईल की महिलांच्या रिलेटेड जे काही कायदे असतील, योजना असतील, याच्याशी आपल्याला बरेच प्रश्न विचारलेले त्या परीक्षेमध्ये आढळतात. तर त्यामुळे ती पण लेक्चर सिरीज जी सुरू केली होती मोफत आपण, तर ती पण आपल्याला इथे हेल्पफुल होईल बरेचसे. तर एकदा तुम्ही त्या चॅनल लिस्टमध्ये पाहू शकता. MPSCच्या लिस्टमध्ये कॅटेगराईज केलेलं आहे चॅनलमध्ये ती लिस्ट. तर नाही तर मग व्हिडिओ लिस्टमध्ये आपण पाहू शकता. तर असिस्टंट कमिशनर बृहन्मुंबई महानगरपालिका सहाय्यक आयुक्त किंवा वॉर्ड ऑफिसर या पदाची कर्तव्य आज आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर ड्युटीज काय आहेत आपल्याला या पदासाठी कर्तव्य जे आहेत ते आपण आता वन बाय वन पाहूया. तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जेणेकरून तुम्हाला या चॅनल सबस्क्राईब केल्यावरती इथून पुढचे जे काही महत्त्वाचे व्हिडिओज येणार आहेत तर त्याचे अपडेट्स मिळत राहतील. तर ड्युटीजमध्ये आपल्याला सर्वात पहिले इथं कर्तव्य या पदासाठी दिसतं. ग्रुप ए ची पोस्ट असल्यामुळे याच्या ड्युटीज पण तशाच आहेत. तर इथे आपण पाहूया आता काय काय आहेत ते. तर त्यामध्ये जनरल सुपरविजन ऑफ डे टू डे ॲक्टिव्हिटीज हॅपनिंग इन वॉर्ड, ज्याला वॉर्ड ऑफिसर म्हणून पण आपण या परीक्षेला संबोधतो. तर सहाय्यक आयुक्त, तर वॉर्डमध्ये आपल्याला जे काही जनरल सुपरविजन करायचं आहे, जे डे टू डे ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्याच्या संदर्भात. अटेंडिंग टू कंप्लेंट्स फ्रॉम काउन्सिलर्स, पब्लिक एक्सेट्रा रिगार्डिंग एनी म्युनिसिपल सर्व्हिसेस इन द वॉर्ड अँड गेटिंग देम रिड्रेस्ड. तर आपल्याला इथे कंप्लेंट्स ज्या आहेत, पब्लिकच्या असतील, काउन्सिलर्सच्या असतील, तर या कंप्लेंट्स ऐकून घेऊन त्याच्यावरती सोल्युशन पण द्यायचे, त्या रिड्रेसल जास्त तर ते पण इथे आपल्याला करायचं आहे. हे एक महत्त्वाचं कर्तव्य आहे. टू अटेंड म्युनिसिपल कमिशनर्स राऊंड अँड comply with items for such rounds, then taking if necessary rounds in the wards with municipal councillors for inspection and investigation of complaints. जर काही कंप्लेंट्स असतील आपल्या वॉर्डमधील, तर त्याच्या काउन्सिलर सोबत आपल्याला इन्स्पेक्शन आणि इन्व्हेस्टिगेशनसाठी पण काही राऊंड्स घ्यायचे असतात. हे एक महत्त्वाचं कर्तव्य आहे. देन टेकिंग राऊंड्स वन्स ॲट लिस्ट फोर्टनाईट अँड personal inspection of cases so as to be able to take decisions cases submitted for sanction, etc. Then scrutinizing and submitting reports called for on any pertaining to any department by municipal commissioner, deputy municipal commissioner, or any heads of the department by a DO to assistant commissioner. Then getting orders of municipal commissioner complied with by the divisional head and supervision of the work of all the divisional heads with particular reference to disposal of papers.
सुपरविजन ऑफ द क्लासिफिकेशन ऑफ मेंटेनन्स ऑफ रेकॉर्ड्स. रेकॉर्ड्सचं जे मेंटेनन्स आहे त्याच्यावरती पण आपल्याला इथे सुपरविजन ठेवायचं आहे. हे एक महत्त्वाचं कर्तव्य आहे. वॉचिंग प्रोग्रेस ऑफ रिकव्हरी ऑफ रेव्हेन्यू फॉर ऑल डिपार्टमेंट्स अँड मेंटेनन्स ऑफ रजिस्टर विथ रिगार्ड देअरटू बाय द रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंट. तर सर्व डिपार्टमेंट जे काही अखत्यारीत येतात या पदाच्या अंतर्गत यांची सबऑर्डिनेट्स असतील तर त्या सर्व डिपार्टमेंटचे जे काही प्रोग्रेस असेल यावरती पण आपल्याला इथे वॉच असणार आहे. त्यानंतर सँक्शनिंग पेमेंट ऑफ प्रॉपर्टी टॅक्सेस अँड इन्स्टॉलमेंट्स नॉट एक्सिडिंग टू प्रोहिबिट सेल ऑफ अनहोलसम फूड and to take action for destruction thereof through SI and lorry inspector on the encroachment removal lorry to avoid occurrence of epidemics and or diseases. तर सर्वात महत्त्वाचं आपल्याला लक्षात येईल की अर्बन एरिया जे असतात तर तिथे एक असं एक आपल्याला मुंबईसारख्या ठिकाणी पाहायला मिळेल की एन्क्रोचमेंट आणि ह्या सर्व गोष्टी होतात आणि त्यामुळे जे काही तिथे अनहोलसम फूड आणि ह्या सर्व गोष्टी येतात त्याचं जे काही सेल होतं तर तो प्रोहिबिट करण्यासाठी जेणेकरून एपिडेमिक्स आणि डिसीजेस जे आहेत तर ते रोकथाम होण्यास मदत होईल. तर तो एक महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर मग हेल्थ आणि सॅनिटायझेशन हा एक आता अत्यंत महत्त्वपूर्ण भाग झालेला आहे आजच्या याच्यामध्ये, परंतु पूर्वीपासूनच तो या पदाच्या कर्तव्यामध्ये आहे. तर तो टू अरेंज DDT स्प्रेइंग प्रोग्राम इन डिफरंट लोकॅलिटीज टू अबेट मॉस्किटो फ्लाईज एटसेट्रा. तर मोठ्या शहरांमध्ये हा प्रॉब्लेम होतो की लोकसंख्येचं प्रमाण हे खूप जास्त असल्यामुळे कुठलेही आजार जे असतात तर त्याचा फैलाव जो होतो तो फैलाव अत्यंत स्पीडी होतो आणि त्यामुळे याला कुठेतरी रोकथाम करणं हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जे हेड आहेत तिथे त्या पर्टिक्युलर एरियाचे तर त्यांच्यावरती ही जिम्मेदारी दिलेली असते गव्हर्नमेंटने. Relaxation of requirement or standards as per standing orders in approving place for licensable trades. Then approval of sites for public convenience. वेगवेगळ्या ज्या साईट्स असतात त्यामध्ये ज्या महानगरपालिकेच्या अंडरच्या क्षेत्रामधील ज्या साईट्स येतील मग त्याच्या जे काही अप्रुव्हल असेल मग गार्डनसाठी असेल किंवा आणखी कुठल्या गोष्टीसाठी असेल त्या साईटचं अप्रुव्हल आपल्याला इथे या पदाच्या अंतर्गत कर्तव्यांमध्ये बजावता येतं. त्यानंतर पुटिंग अप प्रपोजल्स रिगार्डिंग टेकिंग ओव्हर ऑफ रोड्स अँड स्ट्रीट्स फॉर स्वीपिंग पर्पजेस, मेकिंग ट्रान्सपोर्ट अरेंजमेंट्स अँड डिसाइडिंग लेबर मॅटर्स पर्टेनिंग टू डिसिप्लिनरी ॲक्शन एटसेट्रा इज लुक्ड आफ्टर बाय हेड सुपरवायझर स्टील. तर रोड्स अँड स्ट्रीट्स फॉर स्वीपिंग पर्पजेस तर याच्यामध्ये जे काही प्रपोजल्स असतील याच्यासाठी स्वीपिंग आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी तर ते पुटअप करायचे आहे. ते एक महत्त्वाचं कर्तव्य. त्यानंतर अप्रुव्हल ऑफ साईट्स फॉर कीपिंग डस्टबिन्स. तर त्या ज्या साईट्सला मान्यता द्यायचं काम आहे तर ते डस्टबिन कुठल्या एरियामध्ये कोणत्या भागामध्ये ठेवायच्या मग ते इथे आपल्याला या कर्तव्यामध्ये दिसून येतात. देन अलॉटमेंट ऑफ conservancy quarters to employees as per rules in the suburbs, sanctioning execution of works up to rupees 1 lakh, sanctioning purchases up to rupees 5,000 in case of non-scheduled items of stationery, printing, other items of contingent expenditure and materials up to rupees 5,000 for works for urgent departmental and private works, and also purchase of dead stock furniture up to rupees 5,000 at a time. तर हे आपल्याला लक्षात येईल की 5,000 पर्यंतचं त्याला लिमिट इथं दिलेली आहे. त्यानंतर सँक्शनिंग द प्रोव्हिजन्स ऑफ लाईट्स ऑन स्ट्रीट ॲज वेल ॲज इम्प्रूव्हिंग दॅम. दिवाबत्तीची सोय करणे हा एक महत्त्वाचा कार्य आहे महानगरपालिकेचं, नगरपालिकेचं. तर त्यामध्ये आपल्याला त्याचे जे काही प्रोव्हिजन्स आहेत त्याच्याशी रिलेटेड ते सँक्शन करण्याचं काम आणि ते कर्तव्य आपल्याला इथे या पदाच्या अंतर्गत दिसून येतं. देन अप्रुव्हल अँड डिस्पोजल ऑफ फॅक्टरी प्रपोजल्स, कीपिंग ऑल रेकॉर्ड्स, SW drains, sewers under 9 inch in good condition, clear of all encroachments in seeing that necessary boards are put property whenever trenches are taken.
तर इथं आपल्याला एन्क्रोचमेंट वरती पण आहे महत्त्वाचं, आणि याच्याशी रिलेटेड मग प्रश्न पण आपल्याला तिथे सिलेबसमध्ये दिसून येतात. हे सर्व जे आपण कर्तव्य पाहतोय, ही सर्व कर्तव्य आतापर्यंत आणि इथून पुढे पण जे पाहणार आहोत आपण, या कर्तव्याशी रिलेटेडच आपल्याला सर्व सिलेबस, त्याच्यामध्ये मग पर्सनल ऍडमिनिस्ट्रेशन असेल, पर्सनल ऍडमिनिस्ट्रेशन, त्यानंतर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट असेल, त्यानंतर लॉचा काही सिलेबस आहे, ऍक्ट्स आहेत वेगवेगळे, हे सर्व गोष्टी आपल्याला इथं आहे. त्यासाठी आपल्याला हा कर्तव्य जे आहे तर ते समजून घेणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपल्याला सिलेबस समजून घ्यायला मदत होईल. आणि कर्तव्य आणि सिलेबस एकदा समजला की मग आपल्याला रेफरन्स बुक आणि त्याच्यानुसार आपल्याला परीक्षेची स्ट्रॅटेजी ठेवता येईल. त्यात आपल्याला पास्ट इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस पण आहे, ते पण मदत गार होईल याच्यामध्ये. तर नेक्स्ट आहे याच्यामध्ये सँक्शनिंग द फीज to be paid to boiler or electrical inspector. Then sanctioning the purchase of spares for maintenance of vehicles and machines up to ₹50. Maintenance and management of all municipal properties in the ward. Maintenance and management of all municipal properties. तर प्रत्येक क्षेत्रामध्ये महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या क्षेत्रांमध्ये आपल्याला पाहता येईल की एक म्युनिसिपल कॉर्पोरेशनची पण काही प्रॉपर्टी त्या एरियामध्ये असते, मग त्याचं मेंटेनन्स आणि ते सर्व या पदाच्या अंतर्गत कर्तव्य जबाबदारीमध्ये येतं. Inspection of all licensable places and storages. Then removal of unauthorized encroachments on roads and route path and drains. तर जे काही अतिक्रमण ज्याला म्हणतो आपण, ते अतिक्रमण उठवण्याचं काम पण या अंतर्गत अधिकार दिले जातात आणि ते कर्तव्य आहे. ग्रँट ऑफ लायसन्स to hawkers and stationery handcarts and approving sites for advertisement hoardings and granting the requisite permits, granting exemptions from advertisement fees as per rules. तर हे जे काही बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्टच्या अंतर्गत जे काही रूल्स आहेत त्याच्यानुसार मग जे काही ॲडव्हर्टाइजमेंट होर्डिंग्स लावण्याचे जे काही परमिशन असतील, त्याच्या ज्या साईट्स असतात वेगवेगळ्या, तर मार्केटिंग आणि ॲडव्हर्टाइजमेंट कंपन्या असतात, तर त्या ॲडव्हर्टाइजमेंट कंपन्याचे मोठे मोठे होर्डिंग्स आपल्याला कुठे कुठे पाहायला मिळतात, चौकांमध्ये, सिग्नल जवळ किंवा आणखीन वेगवेगळ्या ठिकाणी. तर त्यांना अप्रुव्हल द्यायचा अधिकार या पदाच्या अंतर्गत आहे. त्यानंतर ग्रँट ऑफ लायसन टू हॉकर्स. मोठ्या शहरांमध्ये इतकं मॅनेजमेंट करणं अवघड होऊन जातं की वेगवेगळे जे काही बिझनेसेस आहेत, मग त्यामध्ये ज्याला आपण हॉकर्स असतील, ते हातगाडीवाले लोक, तर त्यांचं जे बिझनेसेस आहेत तर त्याला लायसन्स देण्याचं काम आपल्याला या कर्तव्याच्या अंतर्गत दिसतं या पदाच्या. So in general, to exercise all powers as delegated and carry out functions in accordance with the same and as per the instructions given by municipal commissioner or deputy municipal commissioner from time to time. तर म्युनिसिपल कमिशनर आणि डेप्युटी म्युनिसिपल कमिशनरच्या जे काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले असतील, सूचना वेळोवेळी दिल्या जातील, त्यांच्या कोऑर्डिनेशन करून आपल्याला इथे हे सर्व काम करायचं आहे या पदाच्या अंतर्गत. एक्स ऑफिशियो सेक्रेटरी ऑफ वॉर्ड कमिटी, म्हणजे सहाय्यक आयुक्त वॉर्ड ऑफिसर जे आहे, तर एक्स ऑफिशियो सेक्रेटरी ऑफ वॉर्ड कमिटी म्हणून असतात. गेट रिझोल्युशन अँड सँक्शन अप्रूव्ड फ्रॉम वॉर्ड कमिटी ऑन बिहाफ ऑफ MCGM. Then to present on behalf municipal commissioner इन व्हेरियस मीटिंग्स ऑफ स्टेट गव्हर्नमेंट. राज्य शासनाच्या मार्फत जे काही वेगवेगळे मीटिंग घेतल्या जातील, तर त्यामध्ये म्युनिसिपल कमिशनरच्या बिहाफमध्ये आपल्याला इथे प्रेझेंट राहता येईल सहाय्यक आयुक्त म्हणून अँड अदर अथॉरिटीज. तर ही झाली सर्व कर्तव्य आपण पाहिली. सहाय्यक आयुक्त, असिस्टंट कमिशनर, बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी जी ॲडव्हर्टिजमेंट आलेली आहे, त्या पदासाठी जी कर्तव्य, त्या कर्तव्य अभ्यासनाची गरज का आहे, तर ती कर्तव्य अभ्यासनाची गरज याच्यासाठी आहे की याच्यातून आपल्याला सिलेबस कोऑर्डिनेशन लक्षात येते की का सिलेबस हा इथे आपल्याला दिलेला आहे, आणि मग त्या सिलेबसनुसार मग आपण रेफरन्स मटेरियल आणि ह्या सर्व गोष्टी तिथे मार्गदर्शन करणार आहोत. तर ज्यांना कुणाला जे कोणी या परीक्षेसाठी व्ह्युअर्सपैकी तयारी करत असतील, तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता www.mastersies.in या वेबसाईटवरती जाऊन, किंवा मग डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन दिलेली आहे, तिथे पण तुम्ही जाऊन आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता फर्दर स्टडी मटेरियल किंवा आणखीन काही क्युरीज असतील त्या संदर्भात.
दुसरी गोष्ट म्हणजे मास्टर्स IAS या यूट्यूब चॅनलमध्ये आपण UPSC आणि MPSCच्या स्पर्धा परीक्षांचं मोफत मार्गदर्शन करत असतो या यूट्यूब चॅनलमार्फत. हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत, विद्यार्थी परीक्षार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना पण फायदा घेता येईल. आणि महाॲग्री कोचिंग ही एक पोर्टल आहे आणि महाॲग्री कोचिंगचं यूट्यूब चॅनल पण आहे. तर या महाॲग्री कोचिंगवरती जे स्पेशली डेडिकेटेड टू ॲग्रिकल्चर एज्युकेशन चॅनल आहे. तर यावरती कृषीशी निगडीत जे काही विविध स्पर्धा परीक्षा असतील, कृषीशी निगडीत राष्ट्रीय आणि स्टेट लेवलला ज्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा होतात त्या परीक्षा असतील, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिलेटेड पण काही परीक्षा असतात कृषी विभागामध्ये, तर त्याचा गायडन्स इथे आपल्याला मोफत मिळेल. त्यानंतर करिअरशी रिलेटेड जे काही आपल्याला गायडन्स हवा असेल, स्टडी अब्रॉडच्या स्कॉलरशिप प्रोग्राम्स असतील, नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप प्रोग्राम असेल, त्यानंतर वेगवेगळ्या ज्या काही कोर्सेस आहेत 10वी नंतरचे, 12वी नंतरचे, त्याचे एंट्रन्स एक्झामिनेशन आहेत, त्याचा सिलेबस आहे, त्याचे मेंटरिंग आहे, हे सर्व आपल्याला करिअर कोच या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. तर सर्व चॅनल सबस्क्राईब करा जे तुमच्या शी रिलेटेड आहे. जर तुम्ही UPSC MPSCची तयारी करत असाल तर मास्टर्स IAS करा. जर कृषीशी निगडीत तयारी करत असाल तर ॲग्री कोचिंग करा, महाॲग्री कोचिंग. आणि संपूर्ण करिअरच्या रिलेटेड आणि उद्योजकता याबद्दल मार्गदर्शनासाठी आपण करिअर कोच चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला त्याच्या प्रतिक्रिया तुमच्या महत्त्वपूर्ण असतात. प्रतिक्रियातून आम्हाला पण ऊर्जा येते. आणि कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया द्या. कनेक्टेड राहा कमेंट बॉक्स थ्रू. आणि तुम्हाला जे काही किंवा पोर्टल थ्रू आपल्या www.mastersias.in या पोर्टल थ्रू. आणि काही शंका असतील या संदर्भात, या टॉपिक संदर्भात, तर ते पहा. दुसरी गोष्ट म्हणजे या सहाय्यक आयुक्त, असिस्टंट कमिशनर, वॉर्ड ऑफिसर, BMC मुंबई महानगरपालिका याच्यासाठी आपण एक जो सिलेबस आहे तो पण डिस्कशन केलेला आहे. संपूर्ण डिटेल डिस्कशन केलेला आहे सिलेबसचा. तोही व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहे. तर तिची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, तो पण हेल्पफुल होईल जे तयारी करत आहेत या पदासाठी. दुसरी गोष्ट म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ॲनालिसिसचा पण व्हिडिओ अवेलेबल आहे. तर ते सर्व व्हिडिओज तुम्हाला या पदाची तयारी करत असताना अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील. तर तुम्ही कनेक्टेड राहा. काही गरज असेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.